प्रकरण 48. प्रकरणाचं नाव आहे काकूंचे निधन. मी SYला असताना 1989ला डिसेंबर महिन्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. बीड लोकसभा मतदारसंघातून पाथर्डीचे बबनराव ढाकणे प्रथमच खासदार झाले होते. ते जनता दलाचे अधिकृत उमेदवार होते. दक्षिण अहमदनगर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून ना.स. फरांदे हे उमेदवार होते. आमच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा भाजपलाच पाठिंबा होता. काँग्रेसचे यशवंतराव गडाख हे विजयी झाले. निवडणुकीनंतर पंतप्रधान म्हणून विश्वनाथ प्रतापसिंह यांनी सूत्र हाती घेतले. त्यानंतर लगेच मार्च 1990ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभेसाठी पाथर्डी विधानसभा मतदारसंघात जनता दलाचे उमेदवार बाबूराव भापसे होते. त्यांनी साकेगाव येथे निवडणूक प्रचार सभेत साकेगाव येथे हायस्कूल सुरू करण्याची घोषणा केली होती. तात्या त्यांचा प्रमुख कार्यकर्ता होता. भापसे साहेब तात्याच्या घरीच उतरत असत आणि तिथून वेगवेगळ्या ठिकाणी सभेला जात. तेव्हा तरुणांमध्ये शिवसेना या पक्षाबद्दल आकर्षण निर्माण व्हायला लागलं होतं. पाथर्डी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे रामदास कोल्हार हे नेवासा तालुक्यातील लोकप्रिय तरुण तडफदार नेते उभे होते. त्यांच्या मागे युवकांचा जनसमुदाय होता. त्यांच्या प्रचाराचा नारळ मोहटादेवी येथे माझ्या हस्ते फोडला होता. त्यानंतर मी माझ्या अन्य मित्रांबरोबर रामदासजींच्या सभेत हजर राहून भाषण करायचो. पण घरातून सर्व जनता दल या पक्षाचा प्रभाव मान्य करत होते. त्यामुळे माझी कोंडी व्हायची. बाहेर शिवसेना आणि घरात जनता दल असं धोरण मला ठेवावं लागायचं. एकदा मी रामदासजींना स्पष्ट विचारलं की श्री बाबूजी भापसे आमच्या गावात विद्यालय सुरू करणार आहेत. आपण आमच्या गावासाठी काय करणार? तेव्हा ते म्हणाले की पुढे नक्कीच काहीतरी करू. त्यांनी ठोस असं काही आश्वासन न दिल्यामुळं मलाही वाईट वाटलं. विधानसभेत प्रत्यक्षात आप्पासाहेब राजळे काँग्रेसचे विजयी झाले. बाबूजी भापसे हे पराभूत होऊ नये आश्वासन दिल्याप्रमाणे जूनमध्ये खरोखरच माध्यमिक विद्यालय साकेगावात चालू केलं. तो नेताच तसा होता. जे शब्द देतील ते पाळणे हे बाबूजी भापसेंचे ब्रीद असल्याचं सांगितलं जायचं. या निमित्तानं गावात हायस्कूल सुरू झालं. आजही ते हायस्कूल यशस्वीरित्या साकेगावात व्यवस्थित चालू आहे. त्या काळात मी तृतीय वर्ष BAला होतो. लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक यामध्ये श्री भगवानराव बांगर यांनी समर्थपणे जनता दलाचा प्रवक्ता म्हणून काम केलं. पाथर्डी तालुक्यातील गावोगावी जनता दलाची लोकप्रियता वाढवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केलं. त्या काळात त्यांची अनेक भाषणं ऐकली. माननीय बबनरावजी ढाकणे यांच्या सत्कार समारंभात तसंच श्री बाबूरावजी भापसे यांच्या प्रचार सभेतील त्याप्रमाणे लोकसभेचे दक्षिण अहमदनगरमधील उमेदवारांच्या प्रचार सभेतील भाषणांनी मी प्रभावित होत असे. भगवानरावजी बांगरांची त्यावेळेसच माझी ओळख झाली. आजही माझे आणि त्यांचे खूप चांगले संबंध आहेत आणि अजूनही आमचा संपर्क असतोच. 11वी 12वीचा अभ्यास मी आमच्या वाड्यातल्या वसंत काकांच्या खोलीत बसून करायचो. प्रथम वर्ष BA आमच्या घरातच अभ्यासाची व्यवस्था केली होती. द्वितीय वर्षासाठी तात्याच्या वाड्यात मी अभ्यासाला जायचो. पण तृतीय वर्षासाठी साकेगावातील अशोक कटारिया सर यांचं घर मी भाड्याने घेतलं होतं आणि तिथंच अभ्यास करायचो. मनोज, अनिल, सुनील आणि सुनीता त्यांची मुलं तेव्हा खूपच लहान होती. त्यामुळे त्यांचं दुकानही बंद होतं. नंतर कालांतरानं हायस्कूल सुरू झाल्यावर श्री शिंदे सर माझ्यासोबत राहायला आले. पुढे 10 मे 1991 पर्यंत 12 महिने मी साकेगाव येथील पोस्ट ऑफिस समोरील अशोक कटारिया सर यांच्या घरात राहायचो. भाड्याने घेतलेल्या त्या घराचा उपयोग केवळ अभ्यासासाठी आणि रात्री झोपण्यासाठी व्हायचा. दिवसभर म्हणजे कॉलेज, इतरत्र फिरणं, भेटीगाठी यातच वेळ जायचा. वाड्यातही भगवान काका, प्रभा काका यांच्याकडे मी वारंवार जायचो. जुलै 1990ला मुंबईला गेलो होतो. लायब्ररीमध्ये पुस्तकं देऊन कॅसेट तयार करून घ्यायच्या. तसंच ब्रेल लिपी लिहिण्यासाठी पेपर्स
यासाठी रे रोडलाही जाणं झालं. तिथे बुद्धिबळाचा पट हाताला लागला. तो विकत घेतला. तिथून बाहेर येताना स्टेशनकडे जाण्यासाठी कोणी मिळतंय का हे पाहत होतो. तेवढ्यात एका व्यक्तीनं मला प्रश्नार्थक विचारले की स्टेशन? मी हो म्हणालो. आम्ही दोघांनी एकमेकांचे हात पकडले. स्टेशनच्या दिशेने निघालो. स्टेशनपर्यंत व्यवस्थित पोचलो. पण स्टेशनची पायरी चढण्याऐवजी तेथील कंपाऊंडवर जाऊन दोघेही धडकलो. त्या व्यक्तीनं मला विचारलं, तुम्हाला दिसत नाही? मी म्हणालो नाही. तो म्हणाला की मलाही दिसत नाही. दोघांनी स्वतःच्या काठ्या बंद केल्या होत्या आणि दोघांना माहीत नव्हतं की आम्ही अंध आहोत. आता हा बुद्धिबळ पट आणल्यामुळं त्या काळातील माझं बुद्धिबळ खेळणं सुरू झालं. जुलै 1990ला बुद्धिबळाचा पट मुंबईहून आणला. साके गावातील आमचे स्नेही अरुण काका यांच्या सुविद्य पत्नी सौ सुषमा वहिनी यांनी मला बुद्धिबळातील धडे गरवायला शिकवलं. तसंच अरुण काका, हेमा आणि सुषमा वहिनी यांच्याबरोबरच जास्तीत जास्त मी प्रॅक्टिस करायचो. कॉलेजमध्ये श्री वामन सरांबरोबरही मी बुद्धिबळ खेळायचो. आदरणीय बांगर काकांसमवेतही बुद्धिबळ खेळायचो. सप्टेंबर 1990ला राजू आणि सौ वहिनी गणेशपुरीहून साकेगावी आले होते. कला काकू माझ्याशी नेहमी थोड्या रागानंच वागत. मी त्यांना चिडवत असायचो. हे पूर्वी सांगितलंच आहे. सप्टेंबर 1990ला मात्र त्यांच्या स्वभावात आमूलाग्र बदल झाला. त्या माझ्याशी खूपच प्रेमानं, आपुलकीनं, स्नेहानं बोलायला लागल्या. 28 सप्टेंबरला काकू माझ्याशी बरंच काही बोलल्या. 29 सप्टेंबरला सकाळी राजू, भगवान काका आणि कला काकू यांना भेटण्यासाठी वाड्यात आला होता. मी त्यांच्याबरोबर होतो. भगवान काका त्यांच्या घरातील ओसरीवर बसले होते. त्यांच्याशी बोलल्यानंतर काकूंशी बोलण्यासाठी राजू घरात गेला. तर काकू तिथेच सकाळी सकाळी झोपलेल्या होत्या. त्यांचं अंग गरम होतं. त्यांना बरं वाटत नव्हतं. राजूने विचारलं, काकूनी चहा तरी घेतलाय का? भगवान काकाने नाही म्हणून सांगितलं. राजूनं चहा बनवला. बिस्किटाचा पुडा आणला, काकांना दिला. काकूंना चहा आणि बिस्किट दिलं. त्यांनी ते घेतलं. त्याच दिवशीच आमच्या वडिलांचं पक्ष होतं. दुपारी राजू मळ्यातून भगवान काका आणि कला काकूसाठी जेवणाचं ताट घेऊन आला. दोघांसमोर ताट ठेवलं. जेवायला सांगितलं. राजू घाईत असल्यामुळं पुन्हा लवकर मळ्यात निघून गेला. 5-5:30 वाजता ताटं घेण्यासाठी वहिनी वाड्यात आल्या. त्यांनी पाहिलं, काकूजवळ ठेवलेलं ताट तसंच होतं. त्यांनी काहीही खाल्लं नव्हतं. वहिनींनी काकूंना हात लावून पाहिलं. काकू सर्वांना सोडून कायमसाठी गेल्या होत्या. अत्यंत शांत, सर्वांशी मिळून मिसळून असणाऱ्या काकू 29 सप्टेंबर 1990ला आम्हा सर्वांना पोरके करून निघून गेल्या. त्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर भगवान काकासुद्धा ते घर सोडून अशोक भाऊ आणि मंगल बहिणीबरोबर औरंगाबादला राहायला गेले. त्या घराला कायमचं कुलूप लागलं आणि माझ्यासाठी वाड्यातला एक हक्काचा विरंगुळा संपला. प्रकरण 48 समाप्त. प्रकरण 49. नाव आहे गुंडाच्या कानाखाली आवाज. कला काकूंचे अकस्मात जाणं सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेलं. तसंच वाड्यातलं एक घर कायमचं बंद झालं. वाड्यात केवळ प्रभा काका, दुर्गा काकू यांचं एकच घर राहिलं. जया, संगीता, आशा कामानिमित्त औरंगाबादला राहत. अलका, सीमा आणि अमोल दिवसभर शाळेत असत. करकरे काकू यांना 5 मुली आणि 1 मुलगा. त्यांना एवढ्या मोठ्या वाड्यात भीती वाटायची आणि नको नको ते भास होत. पुढं कालांतरानं त्यांनीही वाड्याच्या बाहेर मधल्या अंगणात एक घर बांधलं आणि वाडा तात्पुरता सोडला. अशा प्रकारे गोकुळासारखा नांदणारा आमचा वाडा अखेरच्या घटका मोजायला लागला. जायकवाडी धरणात घेवरी नावाचं एक गाव गेलं होतं. तेथील मूळ रहिवासी शंकरराव जोशी घेवरीकर हे साकेगावला येऊन राहिले होते. ते साकेगावचे जावई होते. मुरलीधर पाटील कुलकर्णी यांचे ते मेहुणे. द्वारका आत्याचे यजमान. त्यांना महेश, गिरीश, जया, मोहिनी आणि उत्तम अशी 3 मुले आणि 2 मुली.
त्यातील महेश माझा खूपच चांगला मित्र झाला. सध्या तो छत्रपती संभाजीनगर इथं वास्तव्याला असतो. त्यांना साके गावात एक विशेष मानसन्मान होता. त्यांची आर्थिक सुबत्ता, त्यांचे भारदस्त व्यक्तिमत्व, पहाडी आवाज यामुळे त्यांचा गावात दरारा आणि रुबाब होता. अशा या शंकरदादांचा आणि आमचा पूर्वीपासूनच घरोबा. त्यांचेही 13 ऑक्टोबर 1990ला अचानक पैठण इथं देहावसान झालं. यावर्षी पावसाळा चांगलाच लांबला होता. दिवाळीपर्यंत अगदी धो धो मुसळधार पाऊस पडत होता. नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत होते. दिवाळीची तयारी कुणाला करता आली नाही, एवढा पाऊस. ही गावाची परिस्थिती. देशाचेही वातावरण फारसं चांगलं नव्हतं. मंडल आयोग जाहीर केला होता. त्याच्या शिफारशी लागू करण्याचं पंतप्रधानांनी ठरवलं होतं. त्यामुळे सगळीकडे अशांतता पसरली होती. भारतीय जनता पार्टीनं अयोध्येत रथयात्रा काढून राम मंदिरबाबत आपलं धोरण स्पष्ट केलं होतं. त्यामुळे सगळी सामाजिक आणि राजकीय परिस्थितीच बिकट झाली होती. त्यामध्ये नोव्हेंबर 1990ला सरकार कोसळलं आणि पंतप्रधान म्हणून काँग्रेसच्या पाठिंब्यानं चंद्रशेखर पंतप्रधान झाले. पाथर्डीचे सुपुत्र बीड लोकसभा मतदारसंघातील खासदार बबनराव ढाकणे यांनी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हा शपथविधी कार्यक्रम मी औरंगाबादला अशोक भाऊच्या घरी ऐकला. पुढे 4च महिन्यात काँग्रेसने चंद्रशेखरजींचा पाठिंबा काढला आणि मध्यवर्ती निवडणुका लागल्या. तेव्हाच भगवान काकांना भेटलो. भगवान काकांची ही माझी शेवटची भेट ठरली. त्यानंतर माझी आणि त्यांची कधीच भेट होऊ शकली नाही. त्यानंतर 4-5 महिन्यात मे 1991ला ते आम्हा सर्वांना कायमचे सोडून गेले. तृतीय वर्ष BAची सत्र परीक्षा संपली. ऑक्टोबर 1990ला दिवाळीसाठी कॉलेज बंद झालं. ते थेट जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झालं. महाविद्यालयीन प्राध्यापकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला असल्यामुळे दिवाळीची सुट्टी चांगलीच लांबली होती. डिसेंबरमध्ये मी मुंबईला गेलो होतो. तिथे अचानक शहाजी जमाले हा माझा जुना मित्र भेटला. त्यानं आता एअर इंडिया कॉलनी सांताक्रूज इथे लोकल PCO बूथ सुरू केला होता. तो त्याची पत्नी अंजली हिच्या नावावर होता. शहाजीने त्याचा टेलिफोन नंबर मला दिला आणि मी त्यानंतर जेव्हा जेव्हा मुंबईत जात असे तेव्हा शहाजीस फोन करू लागलो. ही छान सोय झाली. अकोला अंधशाळेतील एक विद्यार्थी रामधन पारसकर हा गणेशपुरीत आला होता. तोही मला भेटला. गणेशपुरीत तो गेल्या 2 वर्षांपासून येत असे. यावर्षी आला होता. तो आता 3रीला गेला होता. डिसेंबर 15ला मी पुन्हा गावी आलो. रेडिओवर बातमी सांगितली की अंधांच्या बुद्धिबळाच्या स्पर्धा मुंबईत आयोजित केल्या आहेत. 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर या स्पर्धा होणार आहेत. माझ्या गावातील एक सद्गृहस्थ अरुण काकांचे वडील विष्णुपंत जोशी म्हणाले, दिनू केवळ इथेच फुशारकी मारतो. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा असतात, तिथं तो भागच घेत नाही. हे त्यांचं बोलणं मला खूप लागलं. म्हणून लगेच 25 डिसेंबरला मुंबई गाडी पकडून मुंबईला गेलो. 26 डिसेंबरच्या बुद्धिबळाच्या स्पर्धेसाठी मुंबईत हजर झालो. 5 दिवस त्या स्पर्धा खेळलो. त्यात मला 3 पॉईंट मिळाले. आमच्या तृतीय वर्ष BAचा मराठीचा तास सुरू होता. बडेबाई विज्ञान आणि समाज या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखन संग्रहातील एक निबंध गाय एक उपयुक्त पशु हे शिकवत होत्या. अतिशय समजण्यासाठी कठीण असलेला तो लेख मी एकाग्र होऊन ऐकत होतो. बाईसुद्धा तो लेख जीव तोडून शिकवत होत्या. तेव्हाच वर्गातील एक मुलगा मला सारखा त्रास देत होता आणि ऐकायला बाधा निर्माण करत होता. सारखी बडबड बडबड करून जातीवाचक शब्द बोलत होता. हा तोच होता ज्यानं मला यापूर्वी विविध नकारात्मक प्रश्न विचारून माझं मानसिक खच्चीकरण केलं होतं. तसंच माणिक दौंडी चौकातील टपरीबद्दलही नकारात्मक विचार माझ्या मनात पेरले होते. कुठेतरी हा सगळाच राग माझ्या मनात आला आणि मी त्या मुलाला भर वर्गात कांचिलात लावून दिली. बाईंसह सर्वच विद्यार्थी अतिशय घाबरले. त्यांना वाटलं आता तो मुलगा देखील मला मारणार. पण ते तसे काही झालं नाही. तो गुंड जरी असला
तरी मुरलेला गुंड नव्हता हेच खरं. त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, पण तो डाव त्याच्यावरच उलटला आणि त्याच्याच मित्रांनी त्याला चांगला चोप दिला. अशा काही प्रवृत्तीचे लोक मुद्दाम अंधांना वेगवेगळ्या ठिकाणी त्रास देत असतात आणि त्यांचे पाय खेचण्याचे प्रयत्न करतात. हे सार्वत्रिक आढळतेच. मला 2 हात, 2 पाय, 2 डोळे सगळं आहे. मी सक्षम आहे आणि तरी देखील हा आंधळा माझ्यापुढे जातो ही खदखद अशा प्रवृत्तीच्या मनात सलत असते आणि त्यामुळेच ते अंध लोकांना त्रास देत असतात. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात स्नेहसंमेलनाचे वेध लागले. अचानक एका बातमीनं मन सैरवैर झालं. आष्टीहून पत्र आलं होतं. आता काय करावं काही सुचना. लहानपणापासून एकत्र राहिलेलो, जवळजवळ प्रत्येक सुट्टीत आमची भेट व्हायची. माझी आतेबहीण विलू 1988ला पुणे इथे तिचं लग्न झालं होतं. पुण्याच्या बेहेरे कुटुंबाकडे तिला दिलं होतं. त्या लग्नाला मी होतो. आत्ता बातमी आली होती की स्टोचा भडका होऊन कपड्यांनी पेट घेतला आणि त्यातच तिचा अंत झाला. या बातमीवर विश्वास कसा ठेवावा? काही घातपात आहे का असंच मनात आलं. पण तसं काही नव्हतं. तो केवळ अपघात होता. आष्टीला जाऊन आत्या आणि मामाला भेटून आलो. एक पर्व संपलं. हसती खेळती नेहमी गप्पा गोष्टी करणारी विलू अचानक निघून गेली. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचेच आले ना. त्यानंतर एका वर्षातच तिची लहान बहीण सुहासिनी बेहरे साहेबांशी विवाहबद्ध झाली. आज ती सुखात आनंदात आहे. त्या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे 6 तारखेला एक छान गोड बातमी आली. आमच्या सौ सुनीता वहिनी प्रसूत झाल्या आणि तात्या आणि सुनीता वहिनींना पुत्ररत्न प्राप्त झालं. पुढं त्याचं नाव हेमंत असं ठेवलं. याबरोबरच प्रकरण 49 समाप्त. प्रकरण 50 या प्रकरणाचं नाव आहे मी ग्रॅज्युएट झालो. प्राध्यापकांचा संप आणि स्नेहमत संमेलन यात बराच वेळ वाया गेला होता. फेब्रुवारी मार्च या 2 महिन्यात उरलेला सर्वच अभ्यासक्रम सर्व गुरुवर्यांनी अतिरिक्त तासिका घेऊन पूर्ण केला. आदरणीय बडेबाई, घोरपडे सर, चरेगावकर सर आणि चव्हाण सर सगळ्यांनीच कंबर कसली. 30 मार्चला आम्हाला पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन आमच्या वर्गाला सुट्टी दिली. तृतीय वर्ष BAचं वेळापत्रक आलं होतं. गुरुवार 25 एप्रिल ते शनिवार 11 मे अशी आमची वार्षिक परीक्षा होणार होती. परीक्षेसाठी लेखनिकाची व्यवस्था करणं गरजेचं होतं. त्यासाठी काय करावं हा प्रश्न पडला. द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष BA, BCom, BScच्या परीक्षा एकाच वेळेस होत असत. पण प्रथम वर्षाच्या परीक्षा अगोदर किंवा नंतर होत असत. म्हणून BCom पहिल्या वर्षाचा वैद्य आडनावाचा डांगेवाडी इथे राहणारा एक विद्यार्थी नारखेडे सरांनी माझ्यासाठी तयार केला. त्याला आय कार्ड आणि बोनाफाईड तयार करायला ठेवणं सांगितलं. त्याच्याकडं माझं टाईम टेबल दिलं आणि 24 एप्रिलला कॉलेजमध्ये मला भेटायला सांगितलं. या सुट्टीत मुंबईच्या टेलिफोन इन्स्टिट्यूटमधून टेलिफोन ऑपरेटरचा कोर्स करण्याचा विचार केला होता. म्हणून शुक्रवार 5 एप्रिलला अभ्यासाच्या सर्व ध्वनिमुद्रित, ध्वनिफिती कॅसेट आणि टेप रेकॉर्डर, ब्रेल नोट्स घेऊन मुंबईला गेलो. 2 दिवस गणेशपुरीत राहून 8 एप्रिलला सकाळीच टेलिफोनच्या इंटरव्ह्यूसाठी गेलो. तिथं माझं सिलेक्शन झालं. त्यानंतर तिथल्या टेलिफोन प्रशिक्षक रॉबिन्सन यांना मी सांगितलं की 25 एप्रिलपासून माझी BAची परीक्षा आहे. त्यासाठी मला 15 दिवस सुट्टी हवी आहे. तेव्हा ते म्हणाले, एवढी महत्त्वाची परीक्षा सोडून तू टेलिफोनच्या ट्रेनिंगसाठी काय येतोयस? ते ट्रेनिंग तू ऑगस्टच्या बॅचलाही करू शकशील आणि तेव्हा तुला इंटरव्ह्यू देण्याची गरज राहणार नाही. तू आजच जाऊन अभ्यास कर, ऑगस्टमध्ये ये. आता हे खूपच चांगलं झालं. अभ्यासासाठी बराच वेळ मिळाला. गणेशपुरीत राजूकडे एक अतिरिक्त मंदिर पूजेसाठी होतं. पागल बाबाचे मंदिर असे त्याला म्हणायचे. तिथलं वातावरण खूप शांत होतं. त्या शांत वातावरणात पुढचे 15 दिवस मी खूप अभ्यास केला. सर्व विषयांचा 2 वेळा रिव्हिजन पण झाला. 22 एप्रिलला पुन्हा साकेगावी आलो.
25 एप्रिल ते 11 मे खूपच छान पेपर दिले. 10 मेला रात्री मी मळ्यातच मुक्कामाला होतो. इतर दिवशी मी कटारिया सरांच्या घरात किंवा तात्याच्या वाड्यात मुक्कामाला असायचो. मी मळ्यातच थांबलोय हे घरात कोणालाच माहीत नव्हतं. बाहेर बाज टाकून त्यावर अभ्यास करीत बसलो होतो. रात्री उशिरा साधारण 11:30च्या आसपास शौचाला जाण्यासाठी मी घराच्या मागे असलेल्या ओढ्यात गेलो. तिथून परत येत असताना दिशाच चुकली. नेमकं कुठून आलो आणि कुठे जायचं हे लक्षात येत नव्हतं. सगळीकडनं केवळ कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज येता. थोडासा एका ठिकाणी थांबून मी कानोसा घ्यायचा प्रयत्न केला आणि आवाजाच्या दिशेने निघालो. तिकडे बैलाच्या गळ्यातील घुंगुरमाळाचा आवाज येत होता. अचानक पायाला सिमेंटचा कट्टा लागला. मला वाटलं बहुतेक तो ओढ्यातला ब्रिज असावा. मी त्याच्यावर चढलो. अचानक पायाने खडा पुढे पडला आणि जोरात डुबुक असा आवाज आला. तो पाण्याचा आवाज होता आणि तो कडा विहिरीचा होता. एक पाऊल जरी पुढे टाकलं असतं तर मी विहिरीतच पडलो असतो. आवाज आल्याबरोबर तिथंच स्तब्ध थांबलो. विहिरीत पडलो असतो तर रात्रभर कुणाला काही तपास लागला नसता. सकाळपर्यंत मी मेलोच असतो. देवाचीच कृपा म्हणून वाचलो. नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला कुठे जायचंय. त्यानंतर शेतात फिरताना मी मोठी लाकडी काठी हातात ठेवायला लागलो. मुंबईला मला शहाजीबरोबर काही काम करायचं होतं. शहाजीनं मला पूर्वीच सांगून ठेवलं होतं. त्या काळात शहाजी एका मॉलमध्ये महालक्ष्मी स्टेशनजवळ काम करत होता. त्या मॉलच्या शेडकडे 3 गार्डन खुर्च्या होत्या. त्या मी विकणार होतो. शहाजी दररोज विठ्ठलवाडीहून महालक्ष्मी इथं दोघं येत होतो. त्याचं कुटुंब गावाला गेलं असल्यामुळे आम्ही दोघंच त्याच्या घरी राहत होतो. दिवसभर काम करून संध्याकाळी 7 वाजता चर्चगेट इथल्या इंटरनॅशनल हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये आम्ही 5 रुपयात पोटभर जेवायचो. तिथून झोपण्यासाठी विठ्ठलवाडीला जात होतो. असे 4-5 दिवस गेले. 21 मेला काम संपवून आम्ही शहाजीच्या घरी गेलो. रात्री 11 वाजता पंतप्रधान राजीव गांधी यांना बॉम्बस्फोटात जखमी झाल्याची बातमी आली. रात्री उशिरा 1 वाजता BBC वर ऐकलं की राजीव गांधी यांचं निधन झालं. तिथून पुढे आम्ही दोघं रात्रभर रेडिओवर बातम्या ऐकत राहिलो. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक होती. रात्री उशिरा बातमी आली की राजीव गांधी यांचं निधन झाल्यामुळे लोकसभेच्या निवडणुका 15 दिवसांनी पुढे ढकलल्या असं निवडणूक आयोगानं जाहीर केलं होतं. आम्हाला झोप लागली. जाग आली तेव्हा सकाळचे 11 वाजले होते. पटकन उठून आंघोळ केली. कामावर जायचं होतं. निघालो होतो. सगळं बंद होतं. आम्ही चालत चालत विठ्ठलवाडी स्टेशनला गेलो. तिथून चालत कल्याण स्टेशनला गेलो. कल्याण स्टेशनहून पुन्हा चालत विठ्ठलवाडी मार्गे उल्हासनगरला गेलो. कुठेही काही खायला मिळालं नाही. सगळी हॉटेल्स, कॅन्टीन, चहाच्या छोट्या टपऱ्या सगळं बंद. त्या दिवशी दिवसभर अन्नाचा एकही कण आम्हाला खायला मिळाला नाही. त्यावरून खूप थकलो होतं ते वेगळंच. शहाजीचं कुटुंब घरी नसल्यामुळे घरात काहीच ठेवलं नव्हतं. दिवसभर उपाशी राहून दुसऱ्या दिवशीही दिवसभर उपासच घडला. गणेशपुरीत राजू माझी काळजी करत होता. सगळं बंद आहे. दिनू कुठे असेल? कारण त्या काळात कुठली संपर्क यंत्रणा नव्हती. त्यामुळं राजूनं काळजी करणं स्वाभाविक होतं. तिसऱ्या दिवशी सर्व वाहनं सुरू झाली. मी 24ला गणेशपुरीला गेलो आणि 4 दिवसात प्रचंड आजारी पडलो. 31 मे रोजी चिरंजीव अतुल आणि अवी यांची गणेशपुरी इथे मुंज होती. त्यासाठी सगळेजण गणेशपुरीत आले होते. 31 तारखेला मुंज व्यवस्थित थापाट संपन्न झाली. दुसऱ्या दिवशी 1 जून 1991 रोजी मी आणि मोहन मुंबईला चर्चगेट इथं आलो होतो. चर्चगेटमधली युनिव्हर्सिटी हॉस्टेल इथे सर्वच मित्रमंडळी भेटली. मी यावर्षी मुंबईत शिकायला येणार आहे असं तिथं सर्वांना सांगितलं. मुंबईत राहायची व्यवस्था युनिव्हर्सिटी हॉस्टेलमध्ये होईल असं मला सर्वांनी सांगितलं. पण मात्र प्रवेश घेण्यासाठी मुंबई विद्यापीठातील BAचा निकाल लागणं गरजेचं आहे असंही सांगितलं. पुणे विद्यापीठाचा निकाल लवकर लागायचा. त्या तुलनेनं मुंबई विद्यापीठाचा निकाल जरा उशिरा लागायचा.
त्यामुळे पुण्याचा निकाल लागला तरी मुंबईत प्रवेश घेता येत नव्हता. म्हणून मुंबईचा निकाल लागेपर्यंत वाट पाहावं लागायचं. त्या दिवशी त्या सर्वांना भेटून पुन्हा गणेशपुरीत आलो. अद्याप निकाल लागणं बाकी होतं. मी साकेगावला येऊन 8 दिवसानंतर लातूरला गेलो. 1987च्या मार्चमध्ये माझी एकुलती एक, माझ्या आईप्रमाणे माझ्यावर माया, प्रेम, ममता करणारी माझी मावशी आम्हाला सोडून गेली होती. आता लातूरला एकटे काकाच होते. काकांना भेटलो. त्यांना सांगितलं पुढील शिक्षणासाठी मुंबईत जाण्याचे ठरवलंय. काकांना खूप आनंद झाला. अण्णा म्हणजेच मोठे मावसभाऊ तिथेच होते. त्यांचेही आशीर्वाद घेतले. घारापूरकर गुरुजींकडे गेलो. तिथे शाळेत जाऊन अन्य शिक्षक वृंदांना भेटलो. सर्वांनाच मी ग्रॅज्युएट झाल्याचं समाधान होतं. लातूर जिल्ह्यात उदगीर इथे सुनील भाऊ राहत असे. येथेच भारत शिंदे यांच्या संस्थेमार्फत नवीन अंधशाळा सुरू केली होती. तिथे सुधाकर भंडारे आणि प्रभाकर गव्हाणे नुकतेच शिक्षक म्हणून रुजू झाले होते आणि संस्थेसाठी अधिकचे काम करत होतो त्यांनाही भेटलो. काही दिवस त्यांच्याकडे राहून संभाजीनगरला सतीश भाऊकडे गेलो. पुढील शिक्षणासाठी आणि महानगरपालिकेत जागेसाठी प्रयत्न सुरू असल्यामुळे सतीश भाऊच्या रेशन कार्डात माझं नाव नोंदवलं. तिथेच राहावं असा एक विचार होता. तिथेच सोमवंशी साहेब प्रमोशनवर आले होते. त्यांनाही भेटलो. संभाजीनगरहून पुन्हा साकेगावला आल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात BAचा निकाल लागला. 3 वर्षाची सरासरी BAसाठी काढली जायची. मला सरासरी 63.50% मार्क्स मिळाले होते. 1991ला BA पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी मुंबईत जाण्याचं निश्चित केलं.